भारताच्या 15व्या राष्ट्रपतीपदी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या ऐतिहासिक विजयानंतर सिन्नर शहरात भाजपा पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भाजपचे सिन्नर शहर अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली हा विजयोत्सव साजरा करण्यात आला। देशाच्या राष्ट्रपतीपदी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव करत मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याचे घोषित होताच सिन्नर तालुका भाजपच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड व तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहर अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, महिला तालुका अध्यक्ष चंद्रकला सोनवणे, विठ्ठल जपे, किशोर देशमुख, कृष्णा दराडे, राजेश कपूर, आप्पा वरंदळ, संदीप उगले, ॲडव्होकेट शिवराज नवले, नारायण संत, डॉक्टर सुरेश बिडवई, डॉक्टर सचिन गायकवाड, प्रमोद पाटील, मुकुंद खर्जे, विशाल क्षत्रिय, सजन सांगळे, भास्कर उगले, संतोष चव्हाण, मामा बाबर, अतुल गुजराथी, धनंजय रहाणे, आकाश खर्जे, राजेंद्र बेनकुळे, महेश गुजराथी, रुपाली काळे, उषा कराड, अनिता काकड, विमल नाठे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। एससीएन न्यूज साठी रोहन भावसार। त्यामध्ये प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाची संधी मिळाली। हे कदाचित या ठिकाणी हे इतिहासातलं एक मोठं पाऊल मानावं लागेल। सन्माननीय नरेंद्र मोदी यांचा जो व्ह्यू आहे तो दीन दलित गोर गरीब या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, त्यांच्या हातून या ठिकाणी गोरगरीब जनतेची सेवा झाली पाहिजे आणि जो दुर्लक्षित भाग होता, जो दुर्लक्षित समाज होता त्या भागाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची या ठिकाणी राष्ट्रपती पदासाठी नेमणूक केली आणि त्या प्रचंड मताने म्हणजे कदाचित या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे, एवढ्या प्रचंड मताने या ठिकाणी त्या विजयी झालेल्या आहेत। वास्तविक या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांचा जर बघितलं तर ओरिसातील एक शिक्षिका ज्याचे या ठिकाणी 2 मुलं पण एक्सपायर झाले, पती पण एक्सपायर झाला, उर्वरित जीवन कसं कंठायचं या अवस्थेमध्ये त्या होत्या, परंतु राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि बघता बघता आज या ठिकाणी राष्ट्रपती पदाला एक गवसणी घातली। हा निश्चितपणे आम्हा भारतीयांचा अभिमान उंचावणारी घटना आहे का सर्व समाजाला न्याय मिळून सर्व समाज एक समान राहील या दृष्टिकोनातून त्यांची ही निवड ही खरोखर या ठिकाणी अभिनंदनीय प्रशंसनीय आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आणि त्याचा जल्लोष आम्ही शिवाजी चौकामध्ये इथं साजरा केलेला आहे। शिवाजी चौकात फटाकडे फोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिन्नर शहरातील इथं जमा झालो आणि त्यांचा जल्लोष साजरा केला आणि या द्रौपदी मुर्मूंची कारकीर्द अशीच या ठिकाणी दैदिप्यमान राहील असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो। धन्यवाद। ऐतिहासिक विजय या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आदरणीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी द्रौपदी मुर्मू सारख्या आदिवासी महिलेला उमेदवारी देऊन त्यांना बहुमूल्य असा मताने विजयी केलं, त्याबद्दल आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत। या निमित्ताने आम्ही सर्व सिन्नर तालुका भाजप पदाधिकाऱ्याच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सिन्नरचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे पण इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमा होऊन आणि आपल्या आदिवासी सर्वसामान्य महिला ही आज राष्ट्रपती पदावर बसली आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद पण होतोय। त्यासाठी आम्ही सर्व महिलांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुक्यातून त्यांना पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे आपले पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रपती मुर्मू यांच्या विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमा झाले आहोत। खरं तर हे एक आदिवासी अशी महिला
जी दुर्लक्षित असलेल्या समाजाला एक प्रतिनिधी म्हणून आज एक भारताच्या इतिहासात एक वेगळीच अशी नोंद निर्माण झाली आहे. सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपला जो देश पूर्णपणे पुढे चालत आहे त्यांचंच एक प्रतीक म्हणजे एक दुर्लक्षित घटकाला आज एक एवढ्या देशाच्या सर्वोच्चपदी असं स्थान निर्माण झालं आहे. आणि खरंच हा एक लोकशाहीचा असा विजय असून आणि त्यांची ही व्यूहरचना नीती ही पुढेही आपल्या भारतासाठी आणि देशासाठी ही चांगली अशी सुजलाम आणि सुफलाम निर्मितीच्या एक दिशेने एक मोठा असं पाऊल उचललेलं आहे. आणि त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भारताच्या राष्ट्रपतीपदी महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांची प्रचंड मताधिक्यानं विजयी झालात त्याबद्दल सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. द्रौपदी मुर्मू यांची काल प्रचंड मताधिक्याने राष्ट्रपती पदावर त्यांची वर्णी लागली. खरं तर दलित समाज आणि आदिवासी समाज या दोन्ही समाजांचा इथून मागच्या 70-75 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने केवळ मतांपुरतं राजकारण केलं. परंतु देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी या दोन्ही समाजांना न्याय देण्याचं काम केलं. मागच्या पंचवार्षिकला रामनाथ कोविंद हे अनुसूचित जातीचे आणि ह्या वेळेस द्रौपदी मुर्मू या अनुसूचित जमातीच्या महिला अशा ह्या दोन्ही वंचित आणि शोषित जाती जमातींना नरेंद्र मोदींनी न्याय दिला. खरोखर एक फार मोठं काम मोदीजींनी या देशामध्ये संबंध देशामध्ये उभं केलेलं आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या निमित्ताने संबंध आदिवासी समाजाला एक मोठा न्याय आदरणीय मोदीजींनी दिलेला आहे. येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या हातून घटनेची पाठराखण होईल, त्यांच्या हातून चांगले कामं होतील याबद्दल आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे आणि शहराध्यक्ष हांडे सर यांच्या वतीने आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.